जालना असो, धाराशिव असो किंवा छत्रपती संभाजीनगर असो, ज्या ज्या जिल्ह्यात जाऊन आम्ही आज पंचनामा केला त्या त्या ठिकाणी एक कॉमन गोष्ट आढळली, ती म्हणजे या कोणत्याही जिल्ह्यामध्ये अजूनही सरकारी मदत पोहोचलेली नाही आहे। लातूरमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे। लातूरमध्ये सुद्धा अजूनही सरकारी मदत पोहोचलेली नाही आहे, पंचनामे झालेले नाही आहेत। लातूरच्या महापूर गावातून जेव्हा आमची टीम जाऊन पंचनामा करत होती त्यावेळेला काय चित्र दिसलं आपण पाहूयात। लातूर जिल्ह्यातलं हे महापूर गाव। कधी काळी गावात महापूर आला होता म्हणून गावाचं नाव पडलं महापूर, आणि यंदाही गावानं महापुराचे दशावतार पाहिले। याच गावातला तरुण शेतकरी गणेश भोसले यांनी सोयाबीन आणि ऊस लावला, त्यासाठी कर्ज काढलं। लातूरमधल्या मांजरा नदीला पूर आला आणि सगळं उद्ध्वस्त करून गेला। गुडघाभर साचलेल्या चिखलातनं हे पती पत्नी आता जे पीक राहिले ते गोळा करतायत। खरं तर हाती काहीच लागणार नाही, पण भाबड्या आशेनं शेतकरी स्वतःच्याच शेतातलं पीक शोधतोय। 5 एकर रान होतं साहेब, 5 एकर आम्ही रान विकलं, पाणी यायला म्हणून विकलं, पण डबल आमची परिस्थिती हीच झाली, पाणी डबल येऊन आमचं नुकसान झालं। 5 एकर रान आम्हाला हवत गेला, बैलाची वैरण गेली, बनीम होती, वरी 4 पत्र होते, पत्र आणि ऊसाचे पण नुकसान झाले। डीपी ही झाली आमची, शेडमध्ये पाणी गेले, बैलाचे चंदीचे पोते होते ते पण सगळे भिजून गेले, आणि सगळे खत होता 4 पोते ती पण भिजला। कांदे लसूण सगळं म्हणजे आमचा सगळा पसारा मध्ये होता, सगळा भिजून गेला आमचा, सगळे नुकसान झाले। शेतात लावलेला सगळा सोयाबीन वाहून गेलाय, तर ऊसामध्ये एवढं पाणी साचलंय त्यामुळे ऊसही हाती लागणार नाहीये। लातूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। मांजरा काठ हा पूर्णतः पाण्याखाली असल्याचं पाहायला मिळतंय। मांजरा काठचं महापूर असेल किंवा इतर शिवार असतील, हे अशाच पद्धतीनं जे आहे ते आपण पाहू शकता। मोठ्या प्रमाणावर जे आहे ते पाणीच पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातील मांजरा काठ हा पूर्णतः पाण्यात गेल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। कमरे एवढं पाणी तर कुठं कुठं शेतीमध्ये तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय, अशी सगळी परिस्थिती या ठिकाणच्या शेतकऱ्यांची झाली आहे। त्यामुळं एकीकडे सोयाबीन असेल किंवा इतर पिकं असतील याचं मोठं नुकसान झालं होतं, मात्र आता नदीकाठचा जो ऊस आहे तो देखील पूर्णतः प्रचंडपणे वाहून गेल्याचं पाहायला मिळतंय। घरात पाणी आलं आणि संसार वाहून गेला। घरात खायला काहीही शिल्लक नाही, डब्यामध्ये फक्त पापड आणि कुरडया उरल्यात। कोड पडलेला आहे। आता ही लेकरं कशा जगवावं, ही सोयाबीन कसं काढावं कसं नाही, या शेताकडे सुद्धा बघू वाटणं, असं काळ जावा कालविल्यावनी हुलाले आपला, असं जेवायला तर कणी एखादं काहीतरी वेगळंच खाल्ल्यावनी वाटायला, असं पोटात सुद्धा पडल्यावनी असं भाकर खाऊ वाटणार ना, काही नाही। अशी तिकडे बघितलं तर कणी असं काळजात बुक्क्या घातल्यासारख्या हुलाल्या। आता काय करावं, कसं जगावं, लेकरं कसे सांभाळावे, जनावरं कसे सांभाळावे, पुढले दिवस कसे काढावे। या शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार त्याबद्दल तलाठ्यांकडे आम्ही विचारणा केली। या गावातल्या एकाच शेतकऱ्याच्या शेताचे पंचनामे झालेत, मात्र अजूनही मदत मिळाली नाहीये। महापूर गावामधले गणेश आत्माराम भोसले हे शेतकरी आहेत मॅडम, त्यांचा पंचनामा झालाय का नदीकाठचा किंवा दुसऱ्या शेतीचा? नदीकाठचे पंचनामे राहिलेत सर। हा, कारण आता सध्या नदीकाठच्या तिथं जाता येत नाहीये ना, पाणी गाळ असल्यामुळे। हो, गाळ आहे, गाळाची शेती आहे सगळी, पण या अगोदरही 2-3 वेळेस त्यांच्या तिथं पाणी येऊन गेलेलं आहे, त्याचंही नुकसान झालेलंच होतं ना। हा, मग नुकसानीचे पंचनामे तर सगळे पंचनामे केलेले आहेत, सगळे एक गाव एक पंचनामा सांगितलेलं होतं। अच्छा, एक गाव एक पंचनामा असं केलंय का? लातूरच्या मांजरा नदीच्या काठावरनं फेरफटका मारला की लातूरमध्ये शेतीचं काय झालंय त्याचं उद्ध्वस्त चित्र दिसतं। दसरा दिवाळी तोंडावर असताना आता लवकरात लवकर शेतकऱ्याला उभारी मिळायला हवी। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।